म्हणत असाल की या विहिरीमध्ये राहुल भाऊ तुम्ही का आले आणि काय कारण हे याचं यायचं, तर याचं कारण काही असो, पण आज तुम्हाला दाखवणार मी ही जी विहीर आहे जुन्या काळातली. म्हणजे हे पा मी लहानपणापासून पाहतो. हे पा हिला एक दगड आहे, हा इथं एक दगड आहे आणि याला लोखंडाच्या कंगण्या पण आहे. लोखंडाच्या कंगण्या बहुतांश तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात का नाही मला, हे पा ही पलीकडे आहे, ही दिसती आणि एक वरती आहे. तर चला कसं चढायचं या विहिरीत. ही विहिरीत साधारणतः 20 फूट विहीर खोल असेल. ही 20 फूट खोल असल्यामुळे आपण साधारणतः या विहिरीचा लेखाजोखा घ्यायसाठी खाली आलेलो आहोत. हे पा आणि हे विहीर फार जुनी नसून तिला कमीत कमी साधारणतः मला तर काही आठवत नाही, 5-10 डेकेड झाले असतील. एक डेकेड 10 वर्ष 10 डेकेड झाले असतील. 100 वर्षाच्या पासून ही विहीर आहे. मला कळतंय तसं मी ही विहीर पाहतो. तर चला आता वरी जाऊया. तर ह्या विहिरीत वरी कसं जायचं सगळ्यात सोपं. हे पा इथं एक पाय द्यायचा, हे पा इथं एक म्हणजे एका हातांतरी वरी जाऊ शकतो आपण. हे पा एक पाय दिला मी, तुम्ही पा आपला पाय. तर इथं चढायचं. हे पा अर्ध्या मदत आलो आहे आपण. हे पा हे विहीर, हे पा ही खाली विहीर आहे आणि वरती तर आलो आहे आपण. हे पा हे इथपर्यंत पाणी असते. हे इथून पाणी येते नदीचं आणि नदीचं पाणी आल्यानंतर हे पा इथं पण एक ताराची भोरकडी आहे पकडायसाठी, अटॅचमेंटसाठी, आणि एक वरती पण आहे. हे 4x दाखवतो. हे पा आणि हे जे ही ग्रीप. आता आपण अर्ध्या मधात आलो आहे. अर्ध्या मधातून आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याचाच पाय इथं ठेवायचा. एक पडू बी शकतो आपण, कारण व्हिडिओ काढताना काही चांगले येत नाही, कधी काय होऊ शकते क्रिएटरसोबत. त्यासाठी हे पा आपण हे पा विहिरीत आलो आहे आपण. आता विहीर झाली पाहिना आपली. आता चढायचं आहे वरती. हे पा तुम्ही पाहिला आहे का पाला, हा कुरमुडीचा पाला पण आलेला आहे इथं. हे विहीर, हिचं सुंदर असं दृश्य आपण कॅप्चर केलेलं आहे आणि बिना मोबाईलचं कॅप्चर बाईकचं कॅप्चर केलं आहे. तर सगळ्यात पहिला इथं एक पाय ठेवणं आहे, नंतर इथं धरणं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर वरती. तर मी काय करतो, हा मोबाईल इथं ठेवूया. पण विहिरीच्या बाहेर निघालेलो आहो. हे पा विहीर, हे पा पाय आपला खाली आणि ही एक भोरकडी इथं पकडायसाठी लोखंडाची. तुम्हाला दिसते का नाही मला कमेंट करून सांगा. तर हे वावर. आता निघूया विहिरीच्या बाहेर एका हातात. तर मोबाईल ठेवू इथं. तर आपण सुखरूपरित्या विहिरीच्या बाहेर निघलो आहे. ही विहीर आणि इथं एक जवळ लिंबाचं झाड आहे. हे पा त्याला काय आलेलं आहे तुम्हाला दिसत असेल, याला आलेले आहे लिंबोळ्या. हे पा लिंबोळ्या आलेल्या आहे त्याला. तर असाच हा व्हिडिओ. त्याच्यानंतर हे पा याच्यात किती हे जे बंदाट्यासाठी वापरू शकतो आपण. हे झाड फार उपयोगी आहे बंदाट्या बांधण्यासाठी, तुराटा एक ताटवा बनवण्यासाठी. तर हे झाड फार उपयोगी आहे. तर ह्या विहिरीजवळच ह्या आसरा आहेत. हे पाहू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो, वृक्षतोड ही सगळ्यात मोठी दुर्घटना आहे आपल्या पृथ्वी तलावावर. तर आमच्या इकडे बरेचसे वृक्षतोड ही झालेली आहे. हे पहा हे झाड कट केलेले आहे. ही इथं एक बाबूळ कट केली आहे आणि पर्यावरणासंबंधित जे हेतुमूलकता असते आपली जीवनात, अभावी प्रसंग, झाडाखाली आपण उन्हाळ्यात बसतो, त्याची छाया घेतो. हे पहा किती झाड कट केलेले आहे इथं. हे पहा. तर हे आपले जे झाडं आहे, हे पहा याच्यात ॲन्युअल रिंग पण दिसते. किती रिंग याच्यात, 1 2 3 4 5 याच्यात दिसत नाही बरोबर. हे पहा किती झाडं कट केली आहे. हे पहा किती जळतण टाकलेलं आहे. तर हे भागवतचं जळतण आहे सर्व. पूर्ण नाव पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू तुम्हाला. तर चला, असं हे झाडं कट करू नये, कारण पहिला असतं पाऊस पडत नाही, पाऊस पडला तर कमीच पडतो आणि डबल झाडं जर तोडली तर पाऊस येण्याची शक्यता कमी होते. तर तुम्ही
पाहू शकता हा फुलोरा दुसरा तिसरा नसून तर हा फुलोरा आहे. कशाचा फुलोरा आहे तुम्हाला वाटतंय? तर हा फुलोरा आहे जांभळांचा, ब्लॅकबेरी ज्याला म्हणतात आपण, आणि हे मराठीत जांभूळ म्हणतो आपण त्याला. हे पहा किती छानसा फुलोरा लागलेला आहे, त्याला मोहर लागलेला आहे. आणि हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय मित्रांनो. माझं नाव आहे राहुल गवळी, तुम्ही पाहता राहुल गवळी व्लॉग्स.